नमस्कार. बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटमध्ये आज आपण भेटणार आहोत बालकलाकार अर्थात बॅक टू स्कूलची लीड बालकलाकार प्रगती पिंगळेला. प्रगती, नमस्कार, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. एक प्रश्न जवळजवळ सगळ्यांना मी विचारला आहे, तो तुलाही विचारतो. बॅक टू स्कूल चित्रपटात तुझं सिलेक्शन कसं झालं किंवा तू बॅक टू स्कूलमध्ये आली कशी? ऑडिशनचा मेसेज आला मम्मीच्या फोनवर. तेव्हा मम्मीनी तुमचं नाव वाचलं आधी. मम्मीला थोडंसं क्लिक झालं की हे सर मला कदाचित शिकवायला होते. सो मम्मी मग ते थोडं आठवत होती की काय कसं. मग मम्मी म्हणली आपण जाऊन येऊयात ऑडिशनला, हे सर तेच आहेत असं मला उद्या क्लिअर होईल. मग त्यानंतर मी फोन केला होता वाटतं तुम्हाला की सर माझं कॉलेज आहे, तर तुम्ही म्हणले 5 वाजेपर्यंत ऑडिशन आहे, कधीही ये. मग मी कॉलेज करून ऑडिशन द्यायला आले होते मम्मी आणि मी. सो आधी मी ऑडिशन दिलं, मी जे माझी स्क्रिप्ट करून आले होते ती. त्यानंतर मग तुम्ही एक सिच्युएशन दिली, सिच्युएशनवरती थोडा वेळ मी बाहेर प्रिपेअर केलं आणि त्यानंतर मग जाऊन आतमध्ये बोलले आणि मग परत येऊन बाहेर थांबलो. मग त्यानंतर तुमचं आणि मम्मीचं बोलणं झालं. मग त्यातनं कळालं की मम्मीने मग मला तेव्हा सांगितलं की सर मला शिकवायला होते आधी 10th स्टँडर्डपर्यंत मी त्या स्कूलला होते, तिथे सर शिकवायला होते असं. ऑडिशन झाली त्यानंतर तुला कसं कळलं की तुला सिलेक्ट केलं म्हणून? तुमचा कॉल आला होता की यूट्यूबवरती आपण लिस्ट रिलीज करणार आहे. सो मग त्या पहिल्याच लिस्टमध्ये माझं नाव आलं होतं. जेव्हा तुला ते नाव ऐकलं तुझं स्वतःचं की तर आपलं सिलेक्शन झालं, काय भावना होत्या तुझ्या त्यावेळेस? कसं वाटलं तुला? खूप दिवसानंतर ऑडिशन दिलं होतं, कारण लॉकडाऊन नंतर पहिलं ऑडिशन जे दिलं ते बॅक टू स्कूलसाठी होतं. आणि नाव ऐकल्यानंतर मी आधी मम्मीला पाठवलं की मम्मी यूट्यूबला सरांनी लिंक टाकली असं असं आणि त्याच्यात नाव आलं आहे माझं. कॅरेक्टर वगैरे अजून काही सांगितलेलं नाही आहे, पण सिलेक्ट झालं आहे असा मेसेज आला आहे. सो हॅपी होते तेव्हा, कारण खूप दिवसानंतर खूप गॅपनंतर सिलेक्शन झालं. मग आता शूट होणार, सगळं असं एक्सायटेड होते. जेव्हा तू त्यानंतर सिलेक्ट झाली, मग आपल्या 3-4 दिवसाचं वर्कशॉप झालं, सगळ्या प्रोसेसमधनं गेलो, आपलं चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं, मुहूर्ताला तू होतीस. 4 दिवस शूट झाल्यानंतर परत लॉकडाऊन लागलं. हो. त्या दरम्यान आपली इंटरॅक्शन कशी राहतात, म्हणजे काय आपण कसे एकमेकाच्या संपर्कात होतो? आधी तर आपण व्हिडिओ कॉल करायचो, पण जसे मेंबर्स वाढत गेले तसं मग आपण झूम मीटिंग थ्रू बोलायला लागलो. सो मीटिंगमध्ये मी आधीपासूनच असायचे आणि तुमचा एक डायलॉग ठरलेला की प्रगती मीटिंगमध्ये आली म्हणजे आता आपली प्रगती होणार. येस. त्यानंतर ॲक्च्युअल जेव्हा शूट परत सुरू झालं, म्हणजे लॉकडाऊन संपलं आणि आपलं शूट चालू झालं, या दरम्यान तुला समजलं होतं की तू कुठली भूमिका करतेस. तर तुझी भूमिका फिक्स झाली, शूटला आली, तुझं कॅरेक्टर पण समजलं, शूटला आलीस, सगळेच जण आले आपल्या शूटला. आणि जेव्हा तुमचं ॲक्च्युअल शूट सुरू झालं कॅमेऱ्यासमोर त्या सगळ्यांसोबत आणि तो माहोल पाहून तुझ्या काय भावना, त्या कसं वाटलं होतं? पहिल्यांदा स्कूलमध्ये गेले तेव्हा असं म्हणजे घरून जेव्हा निघाले तेव्हा मामाने सांगितलं होतं की अशा अशा स्कूलमध्ये जायचं आहे, तुझी मम्मी पण ह्या स्कूलमध्ये शिकली होती. सो एक्सायटेड होते की मम्मी ज्या स्कूलमध्ये शिकली आहे त्या स्कूलमध्ये जाऊन मी स्वतः तिथे आता तिथे जे क्लासरूम होती तिथे जाऊन मी स्वतः शूट करणार. सो घरी जाऊन पण मी मम्मीला त्या दिवशी सांगितलं की तुझ्या क्लासरूममध्ये जे काही केलं आहे मस्ती, सगळं सेम आम्ही हे फर्स्ट डेपासून करतो आहे. ते फर्स्ट डेची जी मस्ती होती ती लास्ट डेपर्यंत तशीच राहिली. सगळ्यांबरोबर बॉन्ड इतका छान झाला होता. 7-8 दिवसाचा आपला पहिला शेड्यूल जो होता त्यामध्ये बॉन्ड इतका छान झाला की तो फर्स्ट डेपासून लास्ट डेपर्यंत, लास्ट डेला सगळं असं खूप मेमरीज सगळ्यांच्या क्रिएट झालेल्या होत्या. हे झालं सगळं शूटच्या बाबतीमध्ये. पण आणखी तुम्ही बरेचशी मस्ती केलेली आहे. काही माझ्याकडच्या कॅमेऱ्यामध्ये आहे ती, पण बरीचशी कॅमेऱ्याच्या बाहेर पण तुमची मस्ती आहे. आता शूट संपलं आहे, फायनली आपला चित्रपट येतो आहे. आता तुम्ही काय कांड केले असतील तिथे
किंवा जी काही मस्ती केली असेल, माझी नजर चुकून केली असेल, काय केली होती? काही किस्से असतील तर शेअर कर. किस्से म्हणजे फोन जास्त यूज करायचा नाही असं सांगितलेलं होतं, तरी आमचं सेल्फी काढ, बूमरँग काढ, रील शूट कर, असं काही ना काही चालू असायचं. मग ते तुमच्यापासून सगळं लपून, की सर आले की नाही सर आमच्या फोनमध्ये नाही, याचा फोन त्याचा फोन, असं सगळं हे झालं असायचं. किंवा मग कुठेतरी फिरायला जा, एखाद दिवशी कुठेतरी बाहेर जायचं आणि मग तुम्हाला कुठून तरी कळलं की नाही आम्ही तर इथेच होतो, शूट झाला आणि आम्ही घरी गेलो असं. या दरम्यान माझा तुम्हाला सगळ्यांना कधी ओरडा पडलाय का? हो, जेव्हा रिटेक्स खूप झाले तेव्हा. आणि आणि असं बाकी तर काही नाही, फक्त रिटेक्स जर जास्त झाले किंवा आमच्याकडनं जर काही कमी पडलं असेल तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आधी तुम्ही सांगायचे, पण जर नाहीच कळालं तर मग थोडं ओरडायचं मग असं. त्यावेळेस असं वाटत होतं का की आत्ता आपण या जसं शाळेमध्ये इथं तेच चाललंय, बसलोय वर्गातच आपण, पण परत तेच, ते शिक्षक तिकडे आहेत, हे शिक्षक इकडे आहे, असंच चाललंय. शूट जेव्हा झालं तेव्हा मी जस्ट 11th मध्ये होते, तर मग मी ऑलरेडी स्कूलच्या मेमरीज अशा थोड्या मिस करत होते. मग शूटच्या वेळेस असं काही नाही वाटलं की आता का असं स्कूल झाली आहे तरी हे का चालू आहे, असं काही नाही वाटलं. आता तू ऑलमोस्ट तुझं कॉलेज कम्प्लीट होईल, हो. बरोबर? आता पुन्हा शाळेत जायचं म्हणलं, ज्या शाळेत तू शिकलीस तिथं जाणं शक्य आहे का? नाही. परत त्या बेंचवर बसून ती मज्जा मस्ती करता येईल का? पण शाळा संपली, जस्ट तू 11वीला होती, त्याच वेळेस पुन्हा तुला शूट करायला मिळालं. पण आत्ता ते दिवस जर परत तुझ्यासारख्या अनेकांना, अगदी माझ्यासारख्यांना सुद्धा, जे आता शाळेत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी बॅक टू स्कूल हा चित्रपट ते दिवस परत आणू शकेल का? हो, नक्कीच नक्कीच सर. कसे काय? म्हणजे आपलेच मेमरीज शूटमध्ये एवढे होते, तेव्हाच एवढं एन्जॉय केलं होतं की ते ऑन स्क्रीन पण लोकांना तसंच दिसेल, ते पण आपल्यासोबत कनेक्ट करतील आणि कुठे ना कुठे एकूण एक गोष्ट मूवीमधली ही त्यांनी आणि आपण केलेली आहे, सो ती रिलेटेड आहे हे त्यांना 100% कुठं ना कुठेतरी वाटणार. म्हणजे थिएटरमधला एक ना एक माणूस असा बोलेलच की अरे हे मी केलंय, हे मी केलंय. नक्कीच चित्रपट शूट करताना एन्जॉय केला तुम्ही. चित्रपट शूट व्हायच्या अगोदरही तुमचा काही एन्जॉय आपल्या झूम मिटिंगच्या माध्यमातून सुरू होता. हो. मला एक चांगलं आठवतं आहे की ज्या दिवशी तुमचं शूट संपलं, शेवटचा दिवस होता आणि आता तुम्हाला कळलं की आता शूट संपलंय, तेव्हा काय झालं होतं? पूर्ण डे आम्ही थांबलो होतो की आता हे असं, आणि लास्टला येऊन थोडं थोडं कुठून ना कुठून तरी कोणतरी म्हणायचं की आज तुमचा लास्ट डे, आज तुमचा लास्ट डे. तर आधी विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा तुमच्या तोंडून पण ऐकलं की हां आता तुमचं आज लास्ट डे आहे, सो सगळ्यांबरोबर जे मेमरीज होते ते असं लास्ट डेला पूर्ण सगळं आठवलं. आणि मग मस्ती, ओरडा खाणं, मस्ती करणं, शूटमध्ये मध्ये आधी त्रास देणं, रील शूट करणं, हे सगळं आठवायला लागलं. मग आमचे झूम मीटिंग, मग असं वाटायला लागलं अरे हे उद्यापासून नाही होणार आहे, आता हे सगळं आपण मिस करणार आहे. म्हणजे जसं स्कूलचा लास्ट डे होता, माझा 10thचा जो झाला लास्ट डे, तेव्हा पण आम्हाला असं अचानक येऊन सांगितलं होतं की आज आपला लास्ट डे होणार आहे. तेव्हाचं जे रडणं होतं ते आणि आपल्या शूटचं लास्ट डेचं रडणं, हे सगळं सेम वाटलं. नक्की. आता खरं सांगायचं तर तू आत्ता बोलताना माझ्याही समोर ते सगळं पिक्चर खरं उभं राहिलं. मलाही आता थोडंसं भरून आलं आहे. गॉगल घातल्यामुळे तुम्हाला कदाचित माझ्या डोळ्यातलं पाणी दिसणार नाही, पण आत्ताही माझ्याही डोळ्यात पाणी आलं की ते खूप असं मलाही हार्ट टचिंग होतं की उद्यापासून आता ही सगळी मुलं माझ्याही सोबत नसणार आहेत. आणि खूप वेगळा तो नॉन स्क्रिप्टेड एक सीन होता आणि मला स्वतःला सुद्धा असं वाटलं त्यावेळेस की 10वीचा निरोप समारंभ होतो आहे, तसा सीन या ठिकाणी झाला आहे. अशा खूप साऱ्या मेमरीज आहेत की ज्या बॅक टू स्कूल आम्हाला देऊन गेल्या. चित्रपट पाहताना तुम्हालाही नक्की त्या मिळतील. आपला बॅक टू स्कूल हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2024 रोजी
संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताबाहेरही रिलीज होतो आहे. नक्की पहा. प्रगती, तू या ठिकाणी आलीस, छान गप्पा मारल्यास, त्याबद्दल बॅक टू Thank you, स्कूल sir. चित्रपटाच्या टीमकडून, रंगसंस्कार प्रोडक्शन्सकडून, त्याचप्रमाणे बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटच्या आमच्या संपूर्ण टीमकडून तुझे खूप खूप आभार. थँक्यू धन्यवाद. सर. थँक्यू.